हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला। भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी, आरोपींना पाठीशी घालणार नाही। महंत नामदेव शास्त्रींकडून देशमुख कुटुंबियांना आश्वासन। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी भगवानगडावर घेतली महंत नामदेव शास्त्रींची भेट। हत्या प्रकरणातील आरोपींविरोधातले पुरावे शास्त्रींकडे सादर। जातीवादाचा नवा अंक राज्यानं पाहिला। ज्यांच्याकडे मानाचं पद आहे तिथेही जातीवाद। धनंजय मुंडे नामदेव शास्त्री भेटीवरून जरांगेंची टीका। महानुभाव पंथांच्या सर्व प्रमुख स्थळांचा विकास करण्याचा आमचा संकल्प। परधर्मीयांनी महानुभाव पंथीयांच्या स्थळी केलेली अतिक्रमणं काढणार। हदगावमधून फडणवीसांचं महानुभाव पंथीयांना आश्वासन। शिंदे गटाच्या 20 ते 25 आमदारांवर फडणवीसांचं नियंत्रण। आमदार एकनाथ शिंदेंसाठी नाही तर अमित शहा आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून सुरतला गेले। संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ। मुख्यमंत्रीपद न मिळाल्यानं मातोश्रीवर काळा जादू केला जातोय। राऊतांनी त्यावर लेख लिहावा। सामनातील रोखठोकवरून नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला। नालासोपाऱ्यामध्ये ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल। स्वप्नील बांदेकरांसह 3 जणांवर 10 कोटी खंडणी मागितल्याचा आरोप। स्वप्नील बांदेकर वसई विरार महापालिकेचे माजी नगरसेवक। शिवकालीन वाघनखं आता नागपुरातील संग्रहालयामध्ये ठेवली जाणार। नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयामध्ये जोरदार तयारी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 7 फेब्रुवारीला प्रदर्शन सुरू होणार। शिवकालीन शस्त्र सुद्धा प्रदर्शनामध्ये असणार। गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांकडून पंचायत समितीच्या माजी सभापतीची हत्या। भामरागड तालुक्यामधील धक्कादायक घटना। सुखराम महागू मडावी असं हत्या झालेल्या माजी सभापतींचं नाव। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक।